नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण या चॅनलच्या माध्यमातून राज्य शासन आणि केंद्र शासन या दोन्हींच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भरती परीक्षा आयोजित केल्या जातात त्या भरती परीक्षांच्या संदर्भात आपण या चॅनलच्या माध्यमातून माहिती बघत आहोत. त्याचबरोबर या भरती परीक्षांच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये या चॅनलच्या माध्यमातून माहिती बघितलेली होती. आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारच्या एका महत्त्वाच्या भरती परीक्षेच्या संदर्भात माहिती बघायची आहे. या संदर्भात तुम्हाला माहिती असेलच, परंतु कदाचित याच्यातील जे बदल झालेले ते बदल तुम्हाला माहिती असतील असं नाही, म्हणून आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरला या भरती परीक्षेच्या संदर्भात या ठिकाणी माहिती बघणार आहोत. ही जी जाहिरात आहे ही जाहिरात सुधारित जाहिरात म्हणून आता नुकतीच आज प्रसिद्ध झालेली आहे. मुंबई महानगरपालिका जी आहे ती मुंबई महानगरपालिका आपल्या देशातील एक महत्त्वाची महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. या महानगरपालिकेतील सामान्य प्रशासन विभाग यांच्या अंतर्गत असलेली जी सुधारित जाहिरात आहे ती सुधारित जाहिरात दिनांक 20/9/2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. या सुधारित जाहिरातीत असणारे जे महत्त्वाचे केले गेलेले बदल आहेत त्याच्या संदर्भात आणि या जाहिरातीच्या संदर्भात आपल्याला इथं माहिती बघायची आहे. आता जर आपण बघितलं तर महानगरपालिका आयुक्त यांनी दिलेल्या मंजुरीनुसार मुंबई महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या खात्यांच्या जे आस्थापना आहे त्या आस्थापनातील गट क या संवर्गातील ही वेगवेगळी पदं भरली जाणार आहेत. जवळपास 1846 पदं ही सरळ सेवेनं भरण्यासाठी दिनांक 14/8/2024 रोजी या दिवशी झालेल्या त्या पत्रकानुसार दिनांक 20/8/2024 रोजी सार्वजनिक वृत्तपत्रांच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती कार्यकारी सहाय्यक हे नवीन नाव आणि पूर्वीचं नाव लिपिक या पदासाठी जवळपास 1846 पदांची भरती करण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता ही जी जाहिरात आहे या जाहिरातीच्या संदर्भात माहिती बघायची आहे. आता मुंबई महानगरपालिकेच्या गट क या संवर्गातील असणाऱ्या या कार्यकारी सहाय्यक जे आहे त्या कार्यकारी सहाय्यक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जवळपास 25,500 ते 81,100 एवढे या ठिकाणी त्यांच्यासाठी वेतन असेल. त्याचबरोबर अधिक जे इतर वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते महानगरपालिकेच्या माध्यमातून दिले जातात ते भत्ते असतील. सुधारित वेतन श्रेणीप्रमाणे या कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील जी वेगवेगळी पदं आहेत ती पदं भरण्यासाठी सदर पदाची असलेली शैक्षणिक अर्हता आणि बाकी सगळ्या गोष्टींची माहिती ही या ठिकाणी या जाहिरातीमध्ये दिलेली आहे आणि त्या पात्रताधारक उमेदवारांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी असलेली जी बदल आहे तो बदल काय झालेला आहे बघा. 20/8/2024 रोजी सार्वजनिक वृत्तपत्र आणि मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक 20/8/2024 ते 9/9/2024 पर्यंतच्या कालावधीमध्ये कार्यकारी सहाय्यक या पदासाठी शुल्क भरून ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना परत अर्ज करण्याची गरज नाही. कारण या ठिकाणी जी जाहिरात जेव्हापासून प्रसिद्ध झाली तेव्हापासून 9/9/2024 पर्यंत अनेक उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत, परंतु आता त्याच्यामध्ये सुधारित काही बदल केलेले आहेत किंवा ह्या पदाचं लिपिक या पदाला दिलेलं नवीन नाव कार्यकारी सहाय्यक यामुळे या ठिकाणी या पदाची परत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे, त्याची वाढीव तारीख दिलेली आहे. आता ज्यांनी 20/8/2024 ते 9/9/2024 पर्यंत अर्ज केलेले आहेत त्यांनी परत अर्ज करायचे नाहीत. त्यांचे अर्ज तिथे ग्राह्य धरले जाणार आहेत, परंतु ज्यांना अर्ज करायचे ते परत ज्यांना नव्याने अर्ज करायचे ते अर्ज करू शकतात. मुंबई महानगरपालिकेची जे https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावरती तुम्हाला जाऊन अर्ज करायचे आहेत. त्याची पूर्ण जाहिरात, अटी, शर्ती या सगळ्या प्रकारची माहिती तिथे दिलेली आहे. ही जी जाहिरात आहे ती जाहिरात दिनांक 21/9/2024 म्हणजे आजपासून ते दिनांक 11/10/2024 या कालावधीकरता संकेतस्थळावरती उपलब्ध राहील. संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून सदर पदाची विहित अर्हता अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी या संकेतस्थळाला भेट देऊन या जाहिरातीसाठी किंवा या भरती परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे. आता यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचे तेही वेळेत करायचे आहेत. अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवायची आहे. उमेदवारांना या परीक्षेच्या संदर्भामध्ये संकेतस्थळावरती मेलवरती किंवा तुमच्या मेसेजच्या थ्रू तुम्हाला त्या ठिकाणी
परीक्षेचं हॉल तिकीट दिलं जाईल. आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला जर या संदर्भात काही शंका असतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे. त्या मोबाईल नंबरवरती सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दुपारी 1, 1:30 ते 2:30 या वेळ सोडून सकाळी 10 ते 5 या वेळामध्ये सोमवार ते शनिवार तुम्ही तुमच्या शंकांच्यासाठी फोन करू शकता. आता या पदांसाठी असणारे जे एकूण जागा 1846 जागा आहेत. याच्यामध्ये जर बघितलं तर जवळपास अनुसूचित जातीसाठी 142, अनुसूचित जमातीसाठी 150, विभक्त जाती अ प्रवर्गासाठी 49, भटक्या जमाती ब वर्गासाठी 54, भटक्या जमाती क वर्गासाठी 39, भटक्या जमाती ड वर्गासाठी 38, विशेष मागास प्रवर्गासाठी 46, इतर मागास वर्गासाठी 452, आर्थिक दुर्बल घटकासाठी 185, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी 185 आणि खुल्या प्रवर्गासाठी 506 अशा एकूण 1846 जागा या ठिकाणी असणार आहेत. म्हणून या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची जास्त पदांची भरती परीक्षा असलेली पाहायला मिळते. यामध्येच अनाथांच्यासाठी जागा ठेवलेल्या आहेत, त्याचबरोबर दिव्यांगांसाठी ही जागा इथे आहेत. आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी ही महत्त्वाची जाहिरात असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता या जाहिरातीसाठी असणारी सगळ्यात महत्त्वाची जर आपण पात्रता जर बघितली तर तुम्ही मान्यताप्राप्त संवैधानिक विद्यापीठाचे पदवीधारक असणं गरजेचं आहे. दुसरी पात्रता तुमचं टायपिंग असणं गरजेचं आहे. मराठीचं 30चं स्पीड असणं गरजेचं आहे. इंग्लिशचं 40चं स्पीड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचा MSCIT किंवा गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेला कम्प्युटरचा कोर्स होणं गरजेचं आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची पात्रता इथं या जाहिरातीच्या संदर्भात दिलेली आहे. या संदर्भात तुमच्या काही अधिक शंका किंवा अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आता ही माहिती तुम्ही तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत शेअर करा की जेणेकरून त्यांना ह्या वाढीव तारखेचा किंवा या जाहिरातीमध्ये झालेल्या बदलांची माहिती मिळेल आणि त्याचा त्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून फायदा होईल. या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.